सोलापूर शहरातील मोरारजीपेठ प्रभाग क्रमांक 7 परिसरातील हजरत खान चाळ येथे गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याच्या नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत असल्याची गंभीर तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे। सोलापूर शहरातील मोरारजीपेठ प्रभाग क्रमांक 7 मधील हजरत खान चाळ परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याच्या नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। नळ सुरू केल्यानंतर सुरुवातीचा अर्धा ते पाऊण तास काळे कुट्ट, दुर्गंधीयुक्त आणि गटाराच्या पाण्याची मिसळ असल्याचा संशय असलेले पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला येणारे दूषित पाणी वाहून गेल्यानंतरच काही प्रमाणात स्वच्छ पाणी येते, त्यामुळे पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी पाणी भरण्यापूर्वी बराच वेळ थांबावे लागते। त्यातच या भागात 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांची गैरसोय अधिकच वाढली आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार सन 2005 मध्ये परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्यात आली होती। त्याचवेळी ड्रेनेज लाईनच्या अवघ्या 1 फूट अंतरावर 4 इंच व्यासाची पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी टाकण्यात आली। दोन्ही लाईन्स आता जवळपास 20 वर्ष जुन्या झाल्याने त्यामध्ये गळती निर्माण होऊन ड्रेनेजमधील दूषित पाणी जलवाहिनीत मिसळत असावे असा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे। वारंवार तक्रारी करून देखील या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। त्यामुळे जुनी जलवाहिनी व ड्रेनेज लाईन तातडीने बदलून सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे।